नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण भवानी पेठ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हिंदू काटिक समाज एकीकरण समितीची आज महासभा आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आज या ठिकाणी जे आपण सभेचं जे आयोजन केलेले आहे, तर आजच्या सभेचं आयोजन आपण कशा पद्धतीने केलेले आणि काय याच्या मागचा उद्देश असेल? आज महाराष्ट्र राज्य हिंदू काटिक समाज एकीकरण समिती आयोजित आज आपण इथे पुणे येथे जे महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय संघटना ज्या कार्यरत आहेत, आपण फक्त त्यांनाच आमंत्रित केलेलं आहे आणि फक्त त्यांच्या 10 ते 15 पदाधिकारी यांनाच आपण मुख्य इथे मिटिंगला बोलवण्यात आलेलं आहे। ही महासभा आहे, कुठला महामेळावा नसून महासभा असल्यामुळे आम्ही फक्त ठराविक लोकांनाच इथे आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करू नये। या मिटिंगचा मूळ उद्देश असा आहे की आपण जे राज्यामध्ये आज वेगवेगळ्या संघटनेत विखुरलं गेलो आहे, त्यामुळे आपली ताकद विखुरली गेलेली आहे। आज राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करताना किंवा आपण जे काही मागण्या आपण करत आहोत ते सगळ्या वेगवेगळ्या संघटनेमार्फत जात आहेत। ते एकत्र जाण्यासाठी एकत्र करण्यासाठी आपण आज आजचा मिटिंगचं आपण इथे आयोजन केलेलं आहे। आपण या सर्वांना इथे एकत्रित बोलून एक काहीतरी समाजासाठी आपण एक वेगळं घडूया आणि या सर्वांना एकत्र करून यापुढे जे काय राज्यस्तरीय सभा मेळावे होतील मोठे काही किंवा आपल्याला पत्रव्यवहार करायचा असेल राज्य शासनांकडे वगैरे केंद्रामध्ये, त्या सर्वांनी एकत्र येऊन करायच्यात। यासाठी आपण आज इथे महासभेचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सर्व संघटनेच्या आपल्या संघटना नाही ही समिती आहे, ही संघटना नाही पदविरहित समिती आहे। याच्यामध्ये कोणालाही पद नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, खजिनदार नाही, कुठलीही पदं नाही। हे निस्वार्थीपणे सगळे समाजाचे काम करत आहेत आणि या समाजाला एकत्र करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत। आम्ही या ठिकाणी गर्दीचं आयोजन बिलकुल केलेलं नाही, त्यामुळे गर्दी तुम्हाला दिसणार नाही। फक्त आपण ठराविक लोकच बोलवलेले आहेत। ही मिटिंग आहे आणि आपण यातनं काहीतरी चांगलं घडूया आणि सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊया, एवढंच मी सांगेल। प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या मिटिंगला काही संघटनाचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत। पुणे शहर हिंदू काटिक समाज विश्वस्त मंडळ अख्ख्या महाराष्ट्र लोकांना जे संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना बोलून समाजाची समस्या काय आहेत त्यांनी मांडावी आणि समाजाला एक उच्च पातळीवर एक शासन दरबारी एक आपला खाटिक समाजाचा हक्क हा मागण्यासाठी सगळ्यांनी ते एकत्र येऊन समाजाच्या जे मागण्या आहेत ते त्यांनी पूर्ण करावं हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। एकीकरण समितीचे सदस्य आपल्याबरोबर दिलीप गालिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आज या ठिकाणी महासभेचं जे आपण आयोजन केलं होतं ते आयोजनाबद्दल आपण थोडक्यात सांगा आणि किती संघटनेनं तुम्ही आमंत्रित केलं होतं? 10 संघटनेला आम्ही यामध्ये आमंत्रण केलं होतं आणि संपूर्ण त्या 10 संघटना आल्यात। यानेकरून महाराष्ट्रामध्ये काटिक समाजाचे जे वेगवेगळे गट पडलेत ते एकत्र करून महाराष्ट्रामध्ये एक ताकद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। समाजामध्ये जे क्लेश आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो। वधूवरांचे प्रश्न असतील, अनेक समस्या असतील, दुकानदारांच्या समस्या असतील, अनेक व्यापाऱ्यांच्या समस्या असतील, समाज बांधवांच्या समस्या आहे ते दूर करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात जाऊन गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी सर्व समाज बांधवांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये खाटिक समाजाची एक वज्रमूठ बांधून या ठिकाणी तिला दिशा देणार आहे आणि ते दिशा देण्याचं काम या एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। अच्छा, आज जे महासभेचं जे आयोजन केलेलं आहे याच्यानंतर आपलं पुढचं काय आयोजन असणार आहे? पुढचं आयोजन आता महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी होणार आहे। त्यावेळेस अशाच प्रकारे त्या ठिकाणी महिलांना सहभाग करून घ्यायचा आमचा प्रयत्न असेल आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला आणि आमचे समाज बांधव करून दुकानदार असोसिएशनच्या लोकांना बोलून असे वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जागोजागी जाणार आहेत। आज महाराष्ट्र राज्य हिंदू काटिक समाजाची एकीकरण समितीची महाबैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला अनेक मान्यवरांनी आणि प्रमुख संघटनांनी सहभाग घेतलेला आहे। सर्वांनी आपले संघटनेचे हेवे दावे आणि राजकीय पावलं बाहेर ठेवून आज याच्यामध्ये सामील झालेले आहेत। व्हिडिओ मेकर सिद्धांत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।